फायनली इराण आणखीन USA यांची डील आता होताना दिसते आहे. म्हणजे आता ॲक्च्युली साइन अप सिरेमनी सुद्धा आहे फ्रायडेला. तर ह्या ॲग्रीमेंटमध्ये काय होणार आहे अजून आपल्याला नक्की माहीत नाही. फक्त एवढं माहिती आहे की आता सीज फायर झालेलं आहे. आणखीन पुढच्या अटीतटी काय आहेत, USAने इराणवर काय अटी टाकल्या आहेत, इराणने USAवर काय अटी टाकल्या आहेत, ह्याचं अजून पूर्णपणे स्पष्टीकरण मिळालं नाही आहे. पण आपल्या सगळ्यांना एक हा जनरल आपल्या पब्लिकला हा एक प्रश्न पडतो की मग जिंकलं कोण? एवढ्या महिन्यानुमहिने युद्ध चाललंय, शेवटी का USA जिंकलं, इराण जिंकलं? तर खरं तर डील अशी होणार आहे असं वाटतंय की जिंकण्यापेक्षा तडजोड ही जास्त आहे. पण तुम्ही आता हे बघा की जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा USAच्या डिमांड्स काय होत्या, आणखीन जेव्हा आता हे संपायला आलं, जेव्हा अटीतटींचा जो टाइम असतो तो आलाय, तेव्हाची काय स्थिती आहे. तर बघा आता युद्ध सुरू होताना ट्रम्पची भूमिका काय होती की अनकंडिशनल सरेंडर, म्हणजे इराणने अनकंडिशनल सरेंडर करायला पाहिजे. आज काय आहे, 60 दिवस सीज फायर आणि पुढील वाटाघाटी. त्यावेळेला इराणने न्यूक्लिअर कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा अशी मागणी. आज इराणने अण्वस्त्र बनू नये, एनरिचमेंटवर मर्यादा आणि पुढील चर्चा. आधी स्ट्रेट ऑफ हार्मुज ताबडतोब उघडा. आता इराण हार्मुज उघडेल, परंतु USA नौदल नाकेबंदी होईल. आधी इराणवर कडक सँक्शन आणि तेल निर्यातीवर दबाव जेव्हा युद्ध सुरू व्हायचं होतं, जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा. आता काही ऑइल सँक्शन्स वेवर्स आणि सँक्शन रिलीफची चर्चा. आधी फ्रोझन ॲसेट्स सोडण्याची चर्चा नव्हती. आता इराणला सुमारे 24 ते 25 बिलियन फ्रोझन ॲसेट्स रिलीज करण्याचा प्रस्ताव. आधी USA म्हणत होते की इराणला दबावाखाली आणू. आता USA इराण दोघेही फ्रेमवर्क ॲग्रीमेंटवर आले आहेत. इराणकडून मोठ्या सवलतीची अपेक्षा, म्हणजे युद्ध सुरू असताना. आता इराणला रिकन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट प्लॅन आणि आर्थिक मदतीबाबत चर्चा. आधी लेबनन रिजनल कॉन्फ्लिक्ट वेगळाच विषय, म्हणजे हे युद्धामध्ये नव्हतंच. युद्धाच्या अटीतटींमध्ये हा प्रकार नव्हताच. ट्रम्पचं लेबननविषयी काही बोलणं नव्हतं. परंतु आता इराणने लेबनन सीज फायर देखील डीलमध्ये जोडला. तर आता ह्या सगळ्यांवरून तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकला, आणखीन कोणाला माघार घ्यावी लागली, हे आता तुम्हीच ठरवा. दुसरा प्रश्न आता असा येतो की सगळं जग या अटीकडे, सगळे देश या अटीकडे, या अटीतटींकडे कसं बघतात ते. तर मला असं वाटतं, अर्थात हे मी माझं मत सांगते, मला असं वाटतं की इन जनरल सगळ्या देशांना हुश्य झालंय की चला स्ट्रेट ऑफ हार्मुज उघडतोय, ते सगळ्यात महत्वाचं. पण ह्यापैकी सगळ्यात 2 महत्वाचे देश, रशिया आणखीन चायना, हे सगळ्यांसाठीच महत्वाचे. भारतासाठी म्हणा, USA साठी म्हणा, ह्यांना काय हवं होतं हे खूप महत्वाचं आहे. तर ह्यांना अमेरिका जिंकून हवं होतं की ह्यांना इराण जिंकून हवं होतं? खरं तर आत्ताची जी डील झाली आहे एक्झॅक्टली हेच रशिया आणखीन चीनला हवं होतं असं मला वाटतं. कारण चीनला ऑफकोर्स समजा इराण जिंकलं असतं तर अमेरिका ही स्ट्रॉंग कंट्री आहे हे परत फ्युचरमध्ये सुद्धा कंटिन्युटीमध्ये राहिलं असतं, आणि हे रशिया आणि चीन या दोघांना नको हवं होतं. आता डीलमध्ये असं दिसतंय की अमेरिकेने सुद्धा थोडीशी माघार घेतली आहे. तसंच ॲट द सेम टाइम त्यांना इराण सुद्धा जिंकून नको हवं होतं चायनाला. कारण समजा इराण जिंकलं असतं तर जे आसपासचे देश आहेत जसं UAE आहे, कुवेत आहे, त्या देशांना सुद्धा एक भीती बसली असती की आता इराण हा देश स्ट्रॉंग आहे. आणि आता तुम्हाला माहिती आहे की चायना म्हणा, इंडिया म्हणा, हा फक्त ऑइलचा कॉन्ट्रॅक्ट ह्याचा फक्त इराणशी नाही आहे, बाकी कंट्रीजशी सुद्धा आहे. तर समजा इराण स्ट्रॉंग झाला तर बाकी कंट्रीज सुद्धा घाबरून इराणच्या दबावाखाली आल्या असत्या, आणि ते चायनाला नको हवं होतं. तर हे चायनासाठी ही जी डील होते ती परफेक्ट आहे. तसंच इराणचं सुद्धा आहे, तसंच रशियाचं सुद्धा आहे. रशियावर सुद्धा ॲक्च्युली ह्याच बऱ्याचशा अटीतटी आहेत, म्हणजे सँक्शन्स वगैरे. तर रशियाला सुद्धा समजा इराण जिंकलं असतं तर ह्या अटीतटींवर रशियाला पुढचं बोलणं अमेरिकेशी करता आलं नसतं, आणि आता पूर्णपणे USA जे म्हणतं ते झालं असतं. तर रशिया सुद्धा
रशियाला सुद्धा परत हे सुद्धा बोलता आलं नसतं की आमच्या सुद्धा अटीतटी मान्य करा. आणि दोघांना रशिया आणखीन चायनाचा एक पॉइंट फक्त सेम आहे की अमेरिका ही सगळ्यात स्ट्रॉंग कंट्री आहे हे त्यांना नको हवं होतं. आणि या युद्धातनं हे नक्कीच दिसलं की फक्त अमेरिकाचं वर्चस्व चालणार नाही. त्यामुळे ह्या डीलचा मला असं वाटतं चायना आणखीन इराण चायना आणि रशिया या दोघांना सुद्धा खूप फायदा झालाय. म्हणजे त्यांच्या मनासारखं झालं असं म्हणायला पाहिजे. आता अर्थात अजून फ्रायडेपर्यंत वेळ आहे. आपल्याला माहिती आहे की कसं फटाफट सगळं चेंज होतं. ट्रम्प आपले आहेतच. तर आपण वाट बघूयात की ही ॲग्रीमेंट नक्की काय होते. ह्याच्यावर आता सगळ्यांचेच डोळे लागले आहेत. तर आता स्वित्झर्लंडला फ्रायडेला काय होतं ह्याच्यावर आपण नंतर चर्चा करूच. आज एवढंच. थँक्यू.